मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे वास्तव्य करणार आहेत असं कळतंय। वर्षा निवासस्थानाच्या बाजूलाच असलेल्या मुक्तागिरी बंगला हा शिंदेंना दिला जाणार आहे। शिंदेंचे सर्व सामान देखील मुक्तागिरीवर आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या राज्य कॅबिनेटचा विस्तार उद्या राजभवनात नागपूरला होणार असल्याची माहिती समोर येते, पण त्यापूर्वीच मुंबईमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत। मंत्र्यांच्या बंगल्यांची अदलाबदल होऊ लागलेली आहे। वर्षा निवासस्थानी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे सामान होतं ते आता मुक्तागिरी या निवासस्थानी शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे सामान आहे, यांच्या ज्या वस्तू आहेत त्या वर्षा निवासस्थानातून आता थेट उदय सामंत यांच्या मुक्तागिरी या निवासस्थानी शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासूनच हे सगळं सामान जे आहे ते शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी त्यांचं कार्यालय असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो बंगला नंदनवन आहे तो सध्या रिपेरेशनच्या कामासाठी देण्यात आलेला आहे। तिथे रंगरंगोटी सुरू आहे आणि जोपर्यंत त्या बंगल्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुक्काम मुक्तागिरी या निवासस्थानीच असेल। जी पाटी आहे ती सुद्धा उद्या बदलली जाईल असं बोललं जाते। त्यामुळे एक महत्त्वाची घडामोड या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर इतर जे नेते आहेत त्यांच्या देखील बंगल्याची अशाच पद्धतीनं अदलाबदल होण्याचे संकेत मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी।